लास्ट मिनिट एक्झाम टिप नंबर 5. क्वेश्चन पेपर मिळाल्यानंतर आपण पहिले काय करतो? तो पूर्ण वाचतो. येस, बरोबर आहे. मग काय कळतं आपल्याला? काही क्वेश्चन्स येत आहेत आणि काही क्वेश्चन्स येत नाहीये. ओके, नॉर्मल गोष्ट आहे. मग जे क्वेश्चन येतात ते आपण अटेम्प्ट करायला सुरू करतो आणि अचानक आहे ना, मधूनच आपल्याला आठवतं की अरे, हा क्वेश्चन तुम्हाला येत नव्हता पण त्याचा हा पॉइंट आहे, हे आपण लिहू शकतो. मग परत भीती वाटते, अरे हा पॉइंट मी विसरून तर नको जायला, कारण मी क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करतोय आणि मला आन्सर आठवलंय क्वेश्चन नंबर 12चं. मग काय करायचं या केसमध्ये? तर लास्ट पेज जे आहे तुमच्या आन्सर शीटचं, त्या आन्सर शीटच्या लास्ट पेजला तुम्ही रफ वर्क म्हणून मार्क करा आणि तिथे तो क्वेश्चन नंबर 12 टाकून त्याचं तो जो पॉइंट आठवलाय त्याचा एक कीवर्ड लिहून ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला क्वेश्चन नंबर 12 अटेम्प्ट करायचा असेल तेव्हा तुम्हाला मध्ये मध्ये जे आठवलेले क्वेश्चन पॉइंट्स असतील तुम्ही दिलेले असतील, तेच पॉइंट्स, तेच कीवर्ड्स तुम्हाला फक्त इलॅबोरेट करायचे आहेत. आणि या वे मध्ये तुम्हाला मध्ये आठवलेले जे काही पॉइंट्स असतात ते तुम्ही विसरत नाही. ऑल द बेस्ट.